नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता, त्याच हप्त्यासोबतच अजून पण आपण बघणार आहोत की त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता 19वा हप्ता खरंच हप्ते आपल्याला एकत्रित मिळू शकतात का? म्हणजेच की आता 16वा हप्ता म्हणजे की 17वा, 18वा, 19वा आपल्याला एकत्रित मिळू शकतो का? या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 17वा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे अजूनही हप्त्याचं वितरण झालेलं नाही. म्हणजेच की कोणताही जी-आर आलेला नाही. याबाबत तुम्हाला आपण आता पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 17, 18, 19 म्हणजेच की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो 18 म्हणजेच की डिसेंबरचा 19 आणि जानेवारीचा जो 20 एकत्रित मिळू शकणार आहे का? अगदी कमी शब्दामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार की थोडक्यात अंदाज दिलेला आहे. म्हणजेच की एकूण 3 महिन्याचा जो लाभ होईल तो 3 महिन्याचा लाभ खरंच एकत्रित मिळू शकतो का? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि तोही 1500 रुपयाने जर आपण पाहिलं तर म्हणजेच की 4,500 रुपये होता व 4,500 रुपये एकत्रित मिळू शकतात का? जरी एक पुढे आचारसंहिता लागलेली आहे म्हणजेच की त्यामुळे आता आचारसंहिता चालू आहे, परंतु आणखी दुसऱ्या टप्प्याचं लागेल म्हणजेच की त्यामुळे काही वितरण अगोदर होईल वगैरे अशा प्रकारचे प्रश्न साहजिकच निर्माण होते की बहिणींच्यामध्ये की ऑगस्ट त्यानंतर आता खूप आपण जर जूनपासून पाहिले ते जे लावून धरलेलं आहे की लवकरात लवकर पेंडिंग लाभ द्या. परंतु त्यानंतर जर कुठेतरी ऑगस्ट नंतरचा सप्टेंबर महिना होता की सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ हा मिळाला. म्हणजेच की 1, 2 आणि 3 महिन्याचा लाभ म्हणजेच की 4,500 रुपये मिळाला का? व कुणाला नाही मिळाला, कुणाला मिळाला व परंतु पात्र ठरल्यानंतर मिळाला का? नाही. त्यामुळे मला तरी असं वैयक्तिकरित्या वाटत आहे की शक्य नाही वाटत की 3 महिन्याचे एकत्रित हप्ते मिळणार आहे. परंतु खात्याला जमा होतील. तुम्हाला स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की म्हणजेच की जे पेंडिंग